नमस्कार मित्रांनो, यश सॅफ्रॉन फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे. विषय असा होता की साधारणतः एक 15 ऑगस्टला आपली लॅब चालू झालेली आहे आणि साधारणतः जे छोटे होते 7 ग्राम, 6 ग्राम म्हणजे 7 ग्रामपेक्षा छोटे जे बल्ब होते, त्यांना पण मी लॅबमध्येच ठेवलं होतं. स्प्राउटिंग होण्यासाठी आणि तोपर्यंत मातीचं प्रिपरेशन मला करायचं होतं. त्याला थोडा वेळ लागणार होता. तर आता हे छानपैकी स्प्राउटिंग त्याला झालेलं आहे. पण थोडं असं होतं की आता हा जो बल्ब आहे साधारणतः एक 4-5 ग्रामचा आहे आणि ह्याला 2 स्प्राउट्स दिसतायत. तर याचं होतं काय की जर समजा 4-5 ग्रामचा बल्ब आहे आणि त्याला जर तुम्ही मल्टिप्लिकेशन जर करत असाल, तर ते नंतर जे मल्टिप्लाय होतील ते फारच लहान होतात. त्यासाठी मी शक्यतो याच्यातले जे काही एक्सेस स्प्राउटिंग होतं, हे सगळं रिमूव्ह करून टाकलेलं आहे. आणि ह्याला एक ट्रीटमेंट दिली आता जस्ट, की हे एक वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांचं एक बायोमिक्स येतं. याच्यामध्ये साधारणतः फंगसचे 9 स्ट्रेन आहेत आणि बॅक्टेरियाचे 5 स्ट्रेन आहेत. तर याच्यामुळं फंगस, बाकी काही व्हायरल डिसीज वगैरे याला काही येणार नाही. तर ही ट्रीटमेंट दिली आणि एक अर्धा तास पाण्यात ठेवलं होतं. तर हे अर्ध्या तासातच ह्याला रूटसुद्धा दिसतायत. आणि हे होतंय, हे बऱ्याच वेळा मी अनुभव घेतलाय, की याला अर्धा तास जरी पाण्यात ठेवलं, ते रूट्स लगेच दिसायला चालू होऊन जातात त्याचे. तर आता साधारणतः याला जे आहे, एक तर हे पूर्ण सॉइल प्रिपरेशन वगैरे सगळं झालेलं होतं. त्याचा अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अपडेट त्याचं दिलंच होतं. आणि साधारणतः आता हे जे आहे, आता ही स्पेस इथं तयार केलेली आहे. तर याची डेप्थ साधारणतः एक 4.5 इंच ठेवलेली आहे मी. 4.5 इंच याच्यासाठी ठेवलेली आहे की हे साधारणतः एक आता 5 इंच दाखवतो इथपर्यंत. पण ज्यावेळेस वरनं पाणी वगैरे आपण त्याला देऊ, त्यावेळेस ते एखादा इंच आणखी ते माती खाली दबून जाते आणि सीड जागेवरच राहतात. तर दुसरा विषय असा होता की जास्त वर जर राहिले, तर उन्हाळ्यात किंवा एप्रिल, मे, जूनमध्ये ज्यावेळेस टेम्परेचर वाढतं, त्यावेळेस त्याला थोडा प्रॉब्लेम व्हायला चालू होऊन जातो. प्रॉब्लेम चालू होऊन जातो म्हणजे आपल्याकडे एक तो उन्हाळा फार कडक असतो आणि वरच्या मातीचा लेयर जर समजा पूर्ण ड्राय झाला, तर बल्ब पण पूर्ण असे ड्राय व्हायला चालू होतात, श्रिंक होतात, त्याचं वजन कमी होतं. आता एक साधारणतः एक 3-4 दिवसापूर्वी मी इथं प्लांटेशन केलेलं आहे आणि हे पूर्ण असे बाहेर आलेले दिसत आहेत. हे एकदम छानपैकी जो हे आहे, पूर्ण बाहेर आलेले आहेत. हे टोटल इथं प्लांटेशन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळं करायला पाहिजे, बेस्ट रिझल्ट मिळतील. धन्यवाद.